आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठला करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. विठ्ठला अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पवित्रनाम पवित्र चक्री या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे आणि याही वर्षी आयोजित केला आणि 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. ते माझं परमभाग्य. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. एका दगडामध्ये 2-2 आंबे. 4थ्या दिवसाची सेवा आणि जगाचा बाप जाणता राजा त्याच्या शिवजयंती सुद्धा निमित्त. आणि आजचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त स्थळी अभंग आज नामपर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला आणि माझ्या सेवेला उपस्थित असणारे गायनाचार्य मृदुंगाचार्य गणेश दादा असतील, सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ बचत गट अध्यक्ष शाळकरी माळकरी टाळकरी विनेकरी सर्वजण, काही वयाने लहान असतील काही ज्ञानाने मोठे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीशी पांडुरंग परमात्मा, समाधीचे राजे साधकाचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधी गण सारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे. तसेच जाळुणी संसार बैसलो अंगणी, ज्याने स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली
आणि परमार्थाचा कळस उभा केला असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्याच्या कीर्तनामध्ये जगाच्या बापांनी नाचावं, जगाच्या मालकांनी नाचावं असे असणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज. आणि ज्यांच्या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहायला मिळतो, शांत, श्रीमंत, संत या तीनही पदव्या फक्त त्यांना शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. सर्व साधू संत आसीम कृपेने चालत आलेली ही आपली वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानगंगेत गेल्या 3 दिवसापासून आंघोळ करत आहात आणि आजची ही 4थी आंघोळ. विठाल ज्यांचा अभंग घेतला त्यांचा जर विचार करून गेलो तर नाथराय शांतीब्रह्म होते. नाथरायांचा एवढा अधिकार होता, एवढा अधिकार होता. नाथरायांनी एवढे साहित्य, एवढे ग्रंथ लिहिले, त्यांच्या बुद्धीतून, त्यांच्या वाणीतून अमृत बाहेर पडलं. आणि त्या अमृताने आपल्याला स्नान घातली, आंघोळ घातली. आपल्या साबणाने किंवा पाण्याने आंघोळ घातली का? तर नाही. नाथरायांनी भारुडांची रचना केली, नाथरायांनी भावार्थ रामायणाची रचना केली, एकनाथी भागवतांची रचना केली, रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. काही अभंग लिहिले, काही कूट अभंग लिहिले, जे कुणाच्याही डोक्यात लवकर न घुसणारे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर नाथरायांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय समाधीचे राजे, ज्ञानी यांचा राजा असं म्हटलं जातं. त्यांनी जी ज्ञानेश्वरी टीका केली, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, त्यावर शुद्धीकरण एकनाथ महाराजांनी केलं. म्हणजे एवढा महाराजांचा अधिकार उच्च कोटीचा होता. एक वेळेस एकनाथ महाराजांचा कंठ दुखत होता. भरपूर दिवस झाले कंठ दुखायचा थांबेना. 1-2 दिवस नाही तर 1-1.5 महिना झाला कंठ दुखायचा थांबेना. उपचार सुद्धा भरपूर केले तरी सुद्धा एकनाथ महाराजांचा कंठ थांबत नव्हता. एवढा त्रास व्हायला लागला, एवढा त्रास व्हायला लागला, शेवटी त्यांना बोलताही येत नव्हतं आणि पाणीही पिता येत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये असते वेळेस एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय गेली. आणि माऊली ज्ञानोबाराय एकनाथ महाराजांना सांगतात, एकनाथा, अरे माझ्या कंठाला अंजान वृक्षाची मुळी लागली, तेवढी आळंदीला ये आणि बाहेर काढ. श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. त्यावेळेस स्वप्नामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबारायला दिसल्याच्या नंतर एकनाथ महाराज त्यांना म्हणतात, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. त्यावेळेस महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांची मूर्ती एकनाथ महाराजांना बोलत होती. अंजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आनंद स्थळी काढवेगी. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय एकनाथ महाराजांना सांगतात, एकनाथा, तू आळंदीमध्ये ये आणि माझ्या कंठाला लागलेली मुळी बाहेर काढ. अहो, यांनी महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी सर्व जगाच्या माणसांच्या कंठाला मुळी लागलेली बाहेर काढली. स्वतःच्या कंठाला लागलेली मुळी बाहेर काढता येत नव्हती का? जमत होती. पण एवढा अधिकार एकनाथ महाराजांचा होता की तेवढी पदवी एकनाथ महाराजांना द्यायची होती. ऐसे स्वप्न होतं आलो अलंकापुरी तव नंदी देखील. त्यावेळेस नंदीचं दर्शन घेतलं आळंदीमध्ये आल्याच्या नंतर. एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. त्यावेळेस बघितल्याच्या नंतर महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांची आणि एकनाथ महाराजांची भेट झाली. एकनाथ महाराजांनी साष्टांग दंडवत घातलं. त्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, माझी कंठाला लागलेली मुळी बाहेर काढ. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी कंठाला लागलेली मुळी बाहेर काढली आणि एक दुसरं काम हाती दिलं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण. महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांना कळालं होतं की माझे मुलं समोर येणारे, जी समोरची पिढी आहे त्यांना संस्कृत भाषा कळणार नाही, म्हणून एकनाथ महाराजांना सांगितलं की मराठी भाषेत रूपांतर कर. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी आळंदीला येऊन ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एवढा अधिकार माझ्या नाथरायांचा होता, एवढा अधिकार नाथरायांचा होता की जगाचा बाप त्याच्या घरी 36 वर्षे चाकरी करायचा. कोण जगाचा बाप? ज्याच्या सत्यशा वृक्षाचे पानही हलत नाही असा असणारा पांडुरंग परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्षे कामे करतो.
कोण पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेशिवाय हे शरीर चालू शकत नाही. चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलविते हरिविन. असा असणारा पांडुरंग परमात्मा. कोण पांडुरंग परमात्मा? तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे. असा असणारा पांडुरंग परमात्मा. एवढंच नव्हे तर महावैष्णव माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाती चालता. असा असणारा पांडुरंग परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कामे करतो. किती वर्ष? झोपले की काय? 36 वर्ष. मग त्या 36 वर्षांमध्ये काय काय केलं? तर 12 वर्षे चंदन घासलं. घासित चंदन नाथा घरी, घासित चंदन नाथा घरी, घासित असा असणारा भगवान परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी चंदन घासतो. दुसरे 12 वर्ष उरलेले नाथरायांचे धोतर धुतो. आणि तिसरे 12 वर्ष नाथरायांच्या घरी पाणी भरतो. कशाने पाणी भरतो? तर कावडीने. एवढा अधिकार नाथरायांचा होता. का होता? कारण त्यांना राग अजिबात येत नव्हता. कामाची नाही तेथे क्रोध कैसा, तेथे कैसे भांडण रे. त्यांना राग अजिबात येत नव्हता आणि त्यांना शांती ब्रह्म ही पदवी मिळाली. मग गावातल्या मंडळींना देखवत नव्हतं. जसं की आपल्या गावातील एखादी स्त्री असो, पुरुष असो, एखादी मुलगी असो, मुलगा असो, जर समोर जात असेल तर त्याला प्रोत्साहन करत नाही तर पाठीमागं कसं ओढायचं याचा प्रयत्न नक्की करतात. एक कबड्डीच्या खेळाप्रमाणे जसा तो मुलगा टीम जिंकण्याची येते, जसे त्याच्या पाय धरून दुसरी विरुद्ध टीम ओढून खेचते, तसंच महाराज एकनाथ महाराजांची कीर्ती व्हायला लागली. गावातल्या मंडळींना देखवत नव्हती. एका ब्राह्मणाने सांगितलं नाथ महाराजांना राग आणून दाखवायचा. आणि योगायोग असं झालं, त्या ब्राह्मणाकडे एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीच्या घरी मुलीचं लग्न होतं. मुलीचं लग्न असल्यामुळे तो माणूस ब्राह्मणाकडे आला आणि ब्राह्मणाला विचारलं, ब्राह्मण अहो मला काही पैसे पाहिजेत, माझ्या घरी मुलीचं माझ्या लग्न आहे, मला थोडी मदत मिळेल का? त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं हो नक्की मिळेल, पण त्या अगोदर माझं एक तुम्हाला काम करावं लागेल. त्यावेळेस तो माणूस म्हणाला हो नक्की करेल, काय काम आहे तुमचं? त्यावेळेस ब्राह्मणाने त्या सांगितलं आमच्या गावामध्ये एकनाथ महाराज राहतात आणि त्यांना राग आणून दाखवायचा. तो म्हणला किती सोपं आहे, एकनाथ महाराज राग आणून दाखवणं किती सोपं आहे, कारण आपल्याला राग लवकर येतो. तो गेला, दरवाजात डोकून बघितलं तर माझे नाथराय देवपूजा करत होते. ज्या पाटावरती माझे नाथराय देवांना ठेवत होते त्या पाटावरती हा मनुष्य जाऊन बसला तर बसला, पायातल्या चपलाही काढल्या नाही, चपला सोबत जाऊन बसला. नाथरायना तरी राग आला नाही. त्या मनुष्याला वाटलं आता तरी नाथरायना राग येईल, पण नाही. माझे नाथराय त्या मनुष्याला म्हणतात माझ्याकडे भरपूर माणसं येतात, पण तुम्ही असा पहिला माणूस बघतो की तुमचं माझ्यावरती एवढं प्रेम की मला बघितल्याच्या नंतर चप्पल काढायचंच विसरलात. तो म्हणाला मी इथं काय करण्यासाठी आलो होतो, तर माझं काय होतंय. बघितलं एकनाथ महाराजांनी गिरिजा मातेला स्वयंपाक बनवायला सांगितला. एकनाथ महाराजांनी सांगितलं गिरिजा आपल्या घरी मोठे पाहुणे आले,
पाहुण्यांना स्वयंपाक बनव. गिरिजा मातेने फार सुंदर पंचपक्वानाचा स्वयंपाक केला आणि एकनाथ महाराजांना आणि त्या मनुष्याला वाढण्यास वाकल्या. खीर घेऊन आल्या आणि हा मनुष्य त्याने पटकन उडी मारली आणि गिरिजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला. एवढा नाथऱ्याने रागाला त्या मनुष्याच्या कानाखालीच हनली का नाही. नाथरायांनी गिरिजा मातेला उद्गार केले, शब्द केले, गिरिजा अगं हे लेकरू मोठं आहे, पडू देऊ नको. त्यावेळेस गिरिजा माते ही शांतीवर्मा एकनाथ महाराजांच्या पत्नी होत्या. त्यांनी सांगितलं, स्वामी या पाठीला 4 लेकरं सांभाळायची सवय आहे, हे तर फक्त एकच आहे. हे उद्गार ऐकताच तो मनुष्य खाली उतरला आणि गिरिजा मातेचे आणि एकनाथ महाराजांचे साष्टांग त्यांना दंडवत घातलं. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दोघांनाही दंडवत घातलं. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी त्या मनुष्याला विचारलं, तुला हे काम कुणी सांगितलं? त्यावेळेस त्या मनुष्याने सांगितलं, गावातील ब्राह्मण आहेत, ब्राह्मणाने सांगितलं. मी त्या ब्राह्मणाकडे माझं काम होतं, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि ते लग्न पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे मदत घेण्यासाठी आलो होतो. पण त्यांनी असं काम सांगितलं आणि माझ्याकडून चुकी झाली, मला माफी असावी. एकनाथ महाराजांनी एवढे पैसे दिले, त्या मुलीचं लग्न होऊन पैसे उरले. म्हणजे एवढा अधिकार नाथरायांचा होता. पण एवढंच करून थांबलेत का? नाही. त्यांना वाटले एखादा चान्स फिसकला तर फिसकला, पण दुसरा सापडतो. दुसरा एक यवन होता. त्या यवनाला सांगितलं नाथरायांच्या अंगावर थुंकायचं. एकनाथ महाराज रोज गोदावरी मातेचं स्नान करायला जायचे आणि त्याच रस्त्यावर एक मोठं चिंचेचं झाड होतं. त्या झाडावर तो यवन जाऊन बसला. साधा बसला नाही, कात, चुना, सुपारी, लवंग, इलायची आणि नागिलीचं पान सर्व घेऊन बसला. त्यांना कळालं नाथ महाराज आंघोळ करून आलेत. त्यांनी पान पटकन खाल्लं आणि पटकन नाथराच्या अंगावर थुंकला. 1, 2, 3 वेळेस नाही महाराज, तर 108 वेळा नाथरांच्या अंगावरती थुंकला. ज्यावेळेस त्याच्याकडचे पानही संपले, चुनाही संपला, कातही संपली, त्यावेळेस खाली उतरला आणि खाली उतरल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना क्षमा मागत होता, माफी मागत होता. सांगितलं, नाथ महाराज अहो माझं चुकलंय, मला क्षमा असावी. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुझं या ठिकाणी काहीच चुकलं नाही. तू माझ्या अंगावर थुंकला, पण तू माझा काय केला, मला प्रसाद दिला. प्रसाद देऊन त्यावेळेस एकनाथ महाराज शब्द होते, तू माझ्या अंगावर थुंकला, पण तू मला काय दिलं, प्रसाद दिला. आणि प्रसाद देऊन काय केलं, मुक्त केलं. कारण रोज मी एकच वेळेस गोदावरी मातेत स्नान करत होतो, पण तुझ्यामुळे आज मला 108 वेळा गोदावरी मातेत स्नान करायला भेटलं. एवढा अधिकार एकनाथ महाराजांचा होता. एवढंच नाही तर माझ्या एकनाथ महाराजांना एका माणसाने 1 तासामध्ये नॉनस्टॉप 200 शिव्या दिल्या. किती दिल्या? 200 शिव्या दिल्या. त्यावेळेस तो मनुष्य म्हणाला, नाथ महाराज मी तुम्हाला 1 तासामध्ये नॉनस्टॉप 200 शिव्या दिल्या, त्यातील मला एखादी तरी द्या. एकनाथ महाराजांनी सांगितलं, तू 1 तासामध्ये 200 नाही तर 300 शिव्या दे. मी ज्यावेळेस तुझी शिवी एखादी घेतली तरच तुला परत रिटर्न करू ना. कारण तू 1 तासामध्ये 200 शिव्या दिल्या, मी त्यामध्ये एकही शिवी घेतली नाही, मी देऊ कशी तुला? म्हणजे एवढा अधिकार नाथ महाराजांचा होता. त्यांना शांती ब्रह्म ही पदवी उगीच मिळाली का? तर नाही. नाथ महाराजांना शांती प्रिय होती. कोण शांती? एखादी स्त्री का? तर नाही. शांती म्हणजे शांतता. काही ना लक्षार्थ वाचार्थ अजिबात कळत नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि एका बाईने विचारलं, का हो ताई, नाथ महाराजांना सुद्धा शांती प्रिय होती का? तिला असं वाटलं शांती म्हणजे एखादी स्त्री. तुम्हाला नाही ना वाटलं? काही ना लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. एका माणसाला विंचू चावला होता. विंचू चावल्याच्या नंतर
तो रात्रभर निवांत झोपला. झोपतो का? विंचू चावल्याच्या नंतर माणूस झोपतो का उड्या मारतो? इथे कुणालाच चावला नाही का? तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरना सांगू लागला, डॉक्टर साहेब माझ्या पायाला विंचू चावलाय, मला लवकर काहीतरी असं करा की त्या वेदना कमी झाल्या पाहिजे, त्रास कमी झाला पाहिजे. त्यावेळेस डॉक्टरने एक इंजेक्शन दिलं आणि एक बँडेज पट्टी दिली. सांगितलं मी आता इंजेक्शन तुला दिलं आणि घरी गेले त्यानंतर तुम्ही बँडेज पट्टी चिटकवून दे. तुला ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी चिटकवून दे. हॉस्पिटलमधून घरी आला. पत्नीने गरम गरम स्वयंपाक बनवला होता. स्वयंपाक जेवण केलं, 4-5 चपात्या खाल्ल्या आणि नंतर पत्नीला विचारतो, का ग मला विंचू कुठे चावला? त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते, आपल्या टीव्हीच्या साईडने जो हॉलमधला उजवा कमरा आहे ना, त्या कोपऱ्यामध्ये विंचू चावला. हा तिथे जातो, त्या ठिकाणी जे सामान होतं ते सामान बाजूला काढतो आणि त्या ठिकाणी बँडेज पट्टी चिटकवून देतो. डॉक्टरनी कुठे सांगितली होती चिटकवायला? पायाच्या बोटाला. पण त्यांना लक्षार्थ वाचार्थ कळाला नाही. तुम्हाला कळालं ना? एका बाईचं वजन 120 किलो होतं. ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला विचारू लागली, डॉक्टर साहेब अहो मला वजन कमी करायचं, यासाठी औषध सांगा. डॉक्टरनी सांगितलं, औषधाचा विचार केला पण औषध काही कळालं नाही. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, तुमचं वजन 120 किलो आहे, नेमकं तुम्ही आहार किती घेता? त्यावेळेस ती म्हणाली, काय जास्त काय घेत नाही, एका टायमाला 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते, 5 प्लेट भाजी खाते. डॉक्टरने सांगितलं, हे बघा तुम्हाला औषधच पाहिजे ना, तर तुम्ही 20 चपात्याच्या ऐवजी 10 चपात्या खा, 10 प्लेट भाताच्या ऐवजी 5 प्लेट भात खा आणि 5 वाटी खाण्याच्या ऐवजी 2.5 प्लेट भाजी खा. त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, डॉक्टर साहेब हे जेवणाच्या अगोदर घ्यायचं की जेवणाच्या नंतर घ्यायचं? विठारा विठारा तर कळत नाही. तुम्हाला कळालं ना? चक्री आवाजच येत नाही. झोपल्या की काय? महिला मंडळ बचत गट झोपल्या नाही ना? झोपू नका. चष्म्यावाल्यांकडे लक्ष ठेवा, कारण कधी चष्म्याच्या आतून डोळे झाकतील सांगता येत नाही. मग नाथ महाराजांना कोणती शांतता प्रिय होती? मग अशी जर शांतता आपल्या चित्तात निर्माण केली तर भगवंत प्राप्ती निश्चित होते. एक वेळेस नारद महर्षी द्वारकेत गेले देवाला शोधण्यासाठी, पण देव द्वारकेत भेटले नाही. परत द्वारकेत भेटले नाही म्हणून वृंदावनात गेले. देव वृंदावनात सापडले नाही. नंतर गोकुळात गेले, गोकुळात सुद्धा सापडले नाही. नंतर एका ठिकाणी बसले आणि नामस्मरण करू लागले, विठ्ठल माझा माझा. टाळी टाळी टाळी. टाळी पुरुष मंडळ टाळी.
झाले. नारद महर्षीने विचारलं, देवा अरे एका भक्ताचे किती अंत बघतोस? मी किती वेळा द्वारकेत गेलो, वृंदावनात गेलो, गोकुळात सुद्धा गेलो, तरी तू त्या ठिकाणी नव्हता. आम्हाला जर गरज लागली तर कुठे शोधायचं तुला? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतो, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय न रहो मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदः. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतो, मी वैकुंठातही राहत नाही. जे 6 महिने समाधी लावून तप करतात, तपश्चर्या करतात बिना अन्न पाण्याचे, त्याच्याही हृदयात राहत नाही. मग कुठे असतो? तर ज्या ठिकाणी माझं भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, ज्या ठिकाणी माझं गुणगान, माझ्या नामाचा जयघोष चालू असतो, त्या ठिकाणी मी राहतो. माझे भक्त गाती गुणगान करतात, माझ्या नामाचा जयघोष चालू असतो, त्या ठिकाणी माझं वास्तव्य असते. मग एक साधक एकनाथ महाराजांना म्हणतो, देवा मलाही तुमच्या देवाची भक्ती करायची, मलाही तुमच्या देवाची सेवा करायची, मलाही तुमच्या देवाची उपासना करायची. मग तुमच्या देवाची उपासना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी काय करावं लागेल? तर एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन. मग एकनाथ महाराजांनी फक्त नामच का सांगितलं? कारण नाम रसात सार आहे, सारात सार, नाम श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. कारण नामा एवढी ताकद कशातच नाही. ज्या वेळेस सीता मातेचं अपहरण झाल्याच्या नंतर सेतू बांधण्यात आला, हनुमानाची योजना होती, सेतू बांधण्यात आला. 25% सेतू बांधला. रामाला वाटलं दगड तरतायत, आपण सुद्धा प्रयोग करून बघावा. प्रभू रामचंद्र त्यांना पुलावरती आले, एक दगड टाकला, खाली बसल्याने दगड टाकला, दगड टाकला तसा बुडाला. नंतर विचार केला, बसून टाकला, कमरेतून वाकून टाकावं, बघू तरला तर तरला. कमरेतून वाकले, दगड टाकला, तोही टाकला तसा खाली बुडाला. नंतर वाटला आपण उभ्याने टाकावा, उभे राहिले आणि दगड टाकला, जसा टाकला तसा बुडाला. विचार केला, हनुमानाचे दगड तरतायत आणि माझे खाली जात आहेत. हनुमानाने बघितलं आणि तेवढी नजर प्रभू रामचंद्रांची हनुमानाकडे गेली. हनुमानाला विचारलं, हनुमाना तू कधी आला? त्यावेळेस हनुमानाने उत्तर दिलं, प्रभू तुम्ही ज्यावेळेस पहिला दगड टाकला त्याच वेळेस मी आलो. प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला विचारलं, तुमचे दगड तरतायत आणि माझे बुडाला जात आहेत? त्यावेळेस हनुमानाने उत्तर दिलं, प्रभू ही तुमची ताकद इथे उपयोगाला येत नाही, ही तुमच्या नामाची ताकद आहे. म्हणजे एवढं नाम श्रेष्ठ आहे, एवढी नामात ताकद आहे. मग नाम घेतल्याने काय होतं? तर भगवंत प्राप्ती निश्चित होते. कुणाकुणाला झाली? तर शबरी मातेला प्रभू रामचंद्रांची प्राप्ती झाली. एवढंच का? तर नाही. ज्यावेळेस द्रौपदीकडे दुर्वास ऋषी येत होते, दुर्वास ऋषींनी चतुर्मास दुर्योधनाच्या घरी केला आणि चतुर्मास संपल्याच्या नंतर दुर्योधनाला विचारलं दुर्वास ऋषींनी, दुर्योधना मी तुझ्या घरचं 4 महिने अन्न खाल्लं, तू माझी 4 महिने सेवा केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझी काय इच्छा आहे ती मला माग. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं, माझी खूप मोठी इच्छा, एवढी काय
नाही. वनवासामध्ये जंगलामध्ये द्रौपदी आणि 5 पांडव आहेत. त्यांच्याकडे फक्त इच्छा भोजन मागा. दुर्योधन वाईट वृत्तीचा होता, कारण विचारच वाईट करायचा. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जसे बघू तसे लोक दिसत आहेत. दुर्योधन वाईट वृत्तीचा असल्यामुळे त्यांनी वाईटच मागणार. कारण कधीही माणसं चांगलेच मागतात आणि वाईटच मागतात. त्यांना वाटतं मी वाईट आहे, मग प्रत्येकाचं वाईटच व्हावं. पण चांगली माणसांना वाटत नाही. दुर्योधनाने ध्रुवास ऋषीकडे मागणी केली आणि ध्रुवास ऋषी 5 पांडवांच्या घरी गेले. द्रौपदीने बघितलं. त्यांना एवढा आनंद झाला, त्यांचा आनंद गगनात मावेना. ध्रुवास ऋषींना वाटलं यांना इच्छा भोजन कसं मागावं. ते भेट देण्याकरिता आले होते का, तर नाही. ते द्रौपदीचा आणि 5 पांडवांचा छळ करण्यासाठी आले होते. पण काय करावं, दुर्योधनाचं 4 महिने अन्न खाल्लं होतं, त्याची ऋण तर फेडावीच लागणार. द्रौपदीच्या घरी आले. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी अगं भरपूर दिवसापासून उपाशी आहे मी, मला जेवण करायचंय, मला इच्छा भोजन पाहिजे. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, होही म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. समोर आड पाठीमागे विहीर झालं. नाही म्हणावं तर एवढे संत महात्मे आपल्या घरून न जेवता जातात आणि त्यांना थांबा म्हणावं तर आपल्या घरामध्ये काहीच नाही. तिने सांगितलं, हे बघा ऋषी, आमच्या साईडला एक नदी आहे, त्या नदीवरती आंघोळ करून या, तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते. ध्रुवास ऋषी आणि हजारो शिष्य मंडळ आंघोळीला गेले आणि इकडे देवाला आवाज दिला. देवाला म्हणू लागली, कोठे गुंतला